तिकडे परभणी जिल्ह्यात डिझेलच्या तीव्र टंचाईमुळे शेतकरी संकटात आहे। पेरणी तोंडावर आहे, डिझेल मिळत नाही, त्यामुळे शेतीची कामं ठप्प आहेत। शेतकऱ्यांना आता दिवसभर शेतात काम करून रात्रभर पंपावर रांगा लावाव्या लागतात। मात्र रात्रभर जागूनही केवळ 2000 रुपयांचंच डिझेल मिळते, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। तर दुसरीकडे कॅन चोरीला जाण्याच्या भीतीनं शेतकऱ्यांना पहारा द्यावा लागतोय। तर रात्री 1 वाजता ज्यावेळेला आम्ही गाढ झोपेत होतो त्यावेळेला पेट्रोल पंपावर काय स्थिती होती दाखवतात आमचे प्रतिनिधी विशाल शिंदे। टंचाई ही तीव्र झालेली पाहायला मिळत आहे। रात्र रात्र जागून शेतकऱ्यांना डिझेलसाठी रांगेत थांबावं लागत आहे। मी आता परभणीच्या शिंगणापूर इथल्या पेट्रोल पंपावर आहे। 6 वाजल्यापासून साहेब आलो इथं मी। आता 1 वाजायला हम्म. दिवसभर तर ट्रॅक्टर चलीन लागायले, पण आता डिझेलसाठी रात्रभर इथं बसून राहायला लागायले। आता डिझेल कधी भेटते काय माहिती, सकाळी मनाही सुटल, आता सकाळवर बसून राहायचं इथं। रात्रभर असं इथं 2000च्या डिझेलसाठी थांबायचं आणि दिवसभर 2000च्या डिझेलमध्ये 2 एकर पण जमीन होईन झाली। आता पेरणीचा टाइम आलेला आहे, आता हे पावसाचं वातावरण झालेलं आहे, शेतकऱ्यांना करायचं तर काय करायचं। ठेकेदाराला डिझेल आहे, सगळ्यांना डिझेल आहे, फक्त शेतकऱ्यासाठी डिझेल नाही। आमच्या धान्याला तर भाव नाही सोडून देते, पण आता राहिलेली पेरणी सुद्धा करायला आमच्याकडे आम्ही हातबल झालेलो आहेत आता त्या ठिकाणी। तर काय करणार आम्ही, समजा आम्हाला तुम्ही डिझेल देईनत, आमच्या धान्याला भाव देईनत, काहीच करीनत। आता इथे यायचं संध्याकाळी, दिवसभर काम करायचं, कुटुंब सोडून राहायचं, द्यायलेत किती एका कॅन्डीमध्ये 2000चं 2000च्या डिझेलनं काय होणार आहे आम्हाला। विशाल शिंदे, साम टीव्ही न्यूज, शिंगणापूर, परभणी।